राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला सादर केलेलं एक पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्या पत्रामध्ये सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे किंवा प्रफुल्ल पटेल या नेत्यांच्या नावांचा समावेश नाही आहे. एक पत्र राष्ट्रवादीकडून देण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी आणि सोबतच नॅशनल ऑफिस बेरर्स अशा प्रकारच्या दोन याद्या सादर करण्यात आल्या आणि या याद्यांमध्ये जय पवार आणि पार्थ पवार या दोन नेत्यांचा एक प्रकारे प्रमोशन पक्षामध्ये झालेलं आहे. त्यांची पदं सुद्धा त्याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहे आणि वर्किंग प्रेसिडेंटमध्ये सुद्धा म्हणजे वर्किंग कमिटी जी आहे पक्षाची त्याच्यामध्ये सुद्धा काही वेगळी नावं सुद्धा आलेली आहे. त्यामुळं राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू झाली आहे म्हणजे एकूणच राजकीय वर्तुळामध्ये की राष्ट्रवादीतल्या ज्येष्ठ नेत्यांचे किंवा खास करून तटकरे, पटेल, भुजबळ या नेत्यांचे पत्ते कापले जात आहेत का ह्याबद्दलची सुद्धा चर्चा सुरू झाली. तर त्यामुळं हे प्रकरण नेमका काय आहे, राष्ट्रवादीने जी यादी निवडणूक आयोगाला सादर केलेली होती ती त्याच्यामध्ये कुठली कुठली नावं आहेत, भुजबळ, तटकरे, पटेल यांना कुठल्या यादीमध्ये सामील करण्यात आलं आहे, जय पवार आणि पार्थ पवार यांना कुठल्या पदावरती सुनेत्रा पवार यांनी बसवलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या या पत्रावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रात्री 1 वाजता ट्विट करून नेमकं काय त्याच्यावर स्पष्टीकरण दिलंय हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी व्हायरल झालेल्या यादीमध्ये काय, तर दोन याद्या निवडणूक आयोगाला 29/4/2026 राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठवण्यात आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये विनंती करण्यात आलेली होती की ऑफिस बेरर्स आणि लिस्ट ऑफ वर्किंग कमिटीमध्ये जे जे नेते आहेत त्यांचा समावेश करण्यात यावा, म्हणजे सबमिशन त्याचं करण्यात आलेलं होतं. हे पत्र माझ्या हातामध्ये. आता दुसरं जे पत्र आहे याच्यामध्ये सब्जेक्ट काय आहे की नॅशनल ऑफिस बेरर्स अलॉंग विथ वर्क अलोकेशन, म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्यांना मिळणारं काम ह्याच्याबद्दलचा स्पष्ट उल्लेख आहे. आता याच्यामध्ये हे बघा, तुम्हाला यादी मी दाखवतो. त्याच्यामध्ये सुनेत्रा अजित पवार नॅशनल प्रेसिडेंट, त्यांचं वर्क अलोकेशन नॅशनल प्रेसिडेंट आहे. शिवाजीराव गर्जे हे ट्रिजर आहेत, ऑडिट अँड अकाउंटंट्स. पार्थ अजित पवार जनरल सेक्रेटरी आहेत, पार्टी कोऑर्डिनेशन. सुबोध मोहिते आहेत जनरल सेक्रेटरी, पार्टी ऑर्गनायझेशन वर्क, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क वगैरे वगैरे. जय अजित पवार नॅशनल सेक्रेटरी आहेत, डिसिप्लिनरी कमिटी आणि ट्रिजर सुद्धा ते आहेत सोबतच. म्हणजे शिवाजीराव गर्जे आणि जय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता दोन लोक ट्रिजर असणार आहे. अविनाश आदिक नॅशनल सेक्रेटरी आहेत जे कॉर्पोरेशन, IT, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, MSME ट्रेनिंग. सना मलिक आहेत नॅशनल सेक्रेटरी, मायनॉरिटी अफेअर्स वुमन. सोबतच धीरज शर्मा आहेत नॅशनल प्रेसिडेंट यूथ. सोबत संजय प्रजापती नॅशनल सेक्रेटरी, ऑर्गनायझेशन वर्क, सोशल एम्पॉवरमेंट. राणा रणवीर सिंग नॅशनल सेक्रेटरी, SC ST OBC ऑर्गनायझेशन. रमनप्रीत सिंग नॅशनल सेक्रेटरी, स्टुडंट यूथ एम्पॉवरमेंट, स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग. धनंजय शर्मा जे नॅशनल सेक्रेटरी आहेत, किसान सभा, सिनियर सिटीजन अँड डिसेबिलिटीज. अभिषेक बोके जे राष्ट्रवादी नॅशनल सेक्रेटरी आहेत, स्पोर्ट्स कल्चर ॲक्टिव्हिटीज. आता ही राष्ट्रीय कार्यकारिणीतली 13 नावं आहे. या 13 नावांमध्ये छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल किंवा धनंजय मुंडे या चारही नेत्यांची नावं यामध्ये नाही आहेत. आणि इंटरेस्टिंगली जय पवार हे आता नॅशनल सेक्रेटरी झालेत आणि सोबत ते ट्रेजरी सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर पार्थ पवार हे सुद्धा आता जनरल सेक्रेटरी या पक्षामध्ये झालेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. दुसरी जी यादी आहे ही 22 लोकांची यादी आहे आणि या यादीमध्ये नॅशनल वर्किंग कमिटी म्हणून त्यांचे जे मेंबर्स आहेत म्हणजे त्या समितीचे सदस्य म्हणूनची जी यादी आहे त्याच्यामध्ये 22 लोकांची नावं आहेत. याच्यामध्ये मात्र प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांचा उल्लेख आहे आणि इथे धनंजय मुंडे यांचा उल्लेख नाही आहे. आता 22 लोकांमध्ये कुणाकुणाची नावं मी हे सुद्धा तुम्हाला वाचून दाखवतो. जी दुसरी यादी आहे नॅशनल वर्किंग कमिटीची डिटेल्स. आता याच्यामध्ये सुनेत्रा अजित पवार नॅशनल प्रेसिडेंट, प्रफुल्ल पटेल NCP लीडर इन राज्यसभा, सुनील तटकरे NCP लीडर इन लोकसभा, श्री छगन भुजबळ मिनिस्टर महाराष्ट्र गव्हर्नमेंट. म्हणजे डेझिग्नेशन छगन भुजबळांना मिनिस्टर महाराष्ट्र गव्हर्नमेंट अशा प्रकारची दिली आहे, पण ते वर्किंग कमिटीचे एक प्रकारे सदस्य असणार आहेत. पण इंटरेस्टिंगली प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, आता प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवरती खासदार आहेत त्याच्यामुळे त्यांना NCP लीडर इन राज्यसभा एक अशा प्रकारचा त्यांच्या डेझिग्नेशनचा उल्लेख आहे. NCP लीडर इन लोकसभा म्हणजेच अशा पदावरती सुनील तटकरे यांचा उल्लेख आहे. आता यापूर्वी सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष होते आणि सुनील तटकरे हे सुद्धा संसदेमध्ये नेते राहिलेले. त्यामुळं राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांचा समावेश होईल किंवा तसा केला जाईल ह्याच्याबद्दलची चर्चा केला जाईल का अशी चर्चा सुरू होती. पण ज्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादीची एक यादी सोशल मीडियावरती व्हायरल झालेली होती ज्याच्यामध्ये केवळ सुनेत्रा पवार यांचा नॅशनल प्रेसिडेंट असा उल्लेख होता आणि त्या खाली पक्षातले जेवढे जेवढे ज्येष्ठ नेते आहेत
त्यांची नावं मात्र होती पण त्यांच्या पदांचा उल्लेख नव्हता. त्यावेळेला सुद्धा छगन भुजबळ यांचं नाव होतं, सुनील तटकरे यांचं नाव होतं, प्रफुल्ल पटेल यांचं नाव होतं. त्यामुळे सुद्धा तेव्हापासून चर्चा होती की पक्षामध्ये वरिष्ठ नेत्यांचे पत्ते किंवा पंख छाटले जात आहेत का, पत्ते कापले जात आहेत का. आता पुढचं चौथं जे नाव आहे दिलीपराव वळसे पाटील MLA महाराष्ट्र, शिवाजीराव गर्जे ट्रिझर यांचं नाव पूर्वीच्या यादीमध्ये सुद्धा आहे, जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे. पार्थ अजित पवार राज्यसभा MP जनरल सेक्रेटरी, म्हणजे नॅशनल वर्किंग कमिटीमध्ये जे पद देण्यात आलं आहे त्याचा सुद्धा उल्लेख आहे. आणि सोबतच पूर्वीच्या यादीमध्ये त्यांना जे पद आहे स्लॅश मारून त्याचा सुद्धा पदाचा ॲडिशन इथं केलं आहे. सुबोध मोहिते जनरल सेक्रेटरी, माणिकराव कोकाटे MLA महाराष्ट्र, जय अजित पवार नॅशनल सेक्रेटरी, प्रेसिडेंट डिसिप्लिनरी कमिटी आणि ट्रिझर. आणि या सगळ्या नेत्यांचे उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं सगळ्यांचे ईमेल दिलेले आहेत. धीरज शर्मा नॅशनल प्रेसिडेंट यूथ, चेतन तुपे MLA महाराष्ट्र, शेखर निकम MLA महाराष्ट्र, सना मलिक MLA महाराष्ट्र, सरोज अहिरे MLA महाराष्ट्र, अविनाश आदिक नॅशनल सेक्रेटरी, संजय प्रजापती नॅशनल सेक्रेटरी, टोको तुतुंग MLA स्टेट प्रेसिडेंट अरुणाचल प्रदेश. अरुणाचलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 ते 9 आमदार आहेत आणि ते तिथले आमदार आहेत आणि एक प्रकारे तिथले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष सुद्धा आहेत. राणा रणवीर सिंग नॅशनल सेक्रेटरी, रमनप्रीत सिंग नॅशनल सेक्रेटरी, धनंजय शर्मा नॅशनल सेक्रेटरी आणि अभिषेक बोके हे सुद्धा नॅशनल सेक्रेटरी आहेत. आता अभिषेक बोके यांचं नाव सुद्धा दोन्ही यादीमध्ये आहे आणि एक प्रकारे काही आमदारांचा सुद्धा समावेश राष्ट्रवादीकडून करण्यात आलेला आहे. आता ज्यावेळेला ही यादी समोर आली, यातली नावं व्हायरल झाली, त्यावेळेला सुनेत्रा पवार यांनी रात्री 1:05 एक ट्विट केले आणि त्याच्यामध्ये ते म्हणतायत की अ लिस्ट ऑफ ऑफिस बेरर्स ऑफ NCP सर्क्युलेटिंग इन द मीडिया हॅज क्लेरिकल मिस्टेक अँड विल बी करेक्टेड सून. त्यांचं म्हणणं आहे की जी यादी सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे किंवा जी समोर आली आहे 29/4/2026ची, जी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली आणि त्याच्यामध्ये ऑफिस बेरर्स असतील किंवा वर्किंग कमिटीमध्ये ज्या सदस्यांचा समावेश व्हावा अशा प्रकारचं विनंतीचं पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं, त्याच्यामध्ये तांत्रिक चूक झालेली आहे आणि त्याच्याबद्दलची दुरुस्ती आम्ही लवकरच करू. आता एक प्रकारे तांत्रिक चूक झाली आहे आणि दुरुस्ती करू हे सुनेत्रा पवारांचं सांगणं, याचा अर्थ ह्याचं तर कन्फर्मेशन आहे की हे अशा प्रकारचं पत्र हे निवडणूक आयोगाला गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या चारही म्हणजे नॅशनल जी कार्यकारिणी आहे, नॅशनल सेक्रेटरी किंवा वर्किंग प्रेसिडेंट वगैरे अशी पदं जी राष्ट्रवादीमध्ये होती, पहिल्या यादीमध्ये जी 13 लोकांची नाव आहेत त्या यादीमध्ये मुंडे, भुजबळ, तटकरे, पटेल या चारही ज्येष्ठ नेत्यांचं नाव नाही आहे, ह्याच्यामध्ये हे कन्फर्म होतं. आता दुसरी गोष्ट, सुनेत्रा पवारांनी याच्यामध्ये दुरुस्ती केली किंवा काही नावं ॲडिशनल ॲड केली ज्यांच्याबद्दल उल्लेख आहे, ज्या 4 नेत्यांबद्दल, त्यांना कुठली पदं दिली जाणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण सध्या जी 29/4/26ची जी यादी समोर आलेली आहे, म्हणजे आणि यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये जे काय पदावरून घमासन झालेलं होतं, ज्या चर्चा होत्या की सुनेत्रा पवारांना काय पक्ष हायजॅक केलं जाईल, पक्षातले निर्णय दुसरेच लोक घेत आहेत, अशा अनेक प्रकारचे आरोप हे राष्ट्रवादीच्या वर्तुळामध्ये अनेकदा झालेले होते. त्याच्यामध्ये रोहित पवारांनी सुद्धा आरोप केले होते. जय पवारांनी स्टेटमेंट केलं होतं की जर आम्ही लवकर शपथविधी केला नसता तर आमचा पक्ष हायजॅक केला गेला असता, अशा प्रकारच्या स्टेटमेंट्स मग चेतन तुपे असतील किंवा मग अमोल मिटकरी असतील किंवा अन्य लोक असतील राष्ट्रवादीमध्ये, ते एकमेकांवरती सातत्याने करत आलेत. पण मुद्दा हा आहे की ज्या वेळेला निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेस पत्र पाठवते तर त्यातल्या वरिष्ठ नेत्यांची नावं त्याच्यामध्ये नसतात. त्यामुळे आता सुनेत्रा पवार पुन्हा या यादीला प्रसिद्ध करणार का, त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या असणार का, ॲडिशनली ही नावं ॲड केली जाणार का, त्यांना कुठली पदं दिली जाणार, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.